कोकणातला धुवाधार पाऊस. मी जेवण करण्याच्या गडबडीत होते. मुलगा रवी सकाळी 7लाच शाळेत गेलेला. हे बँकसाठी 9:30ला निघत. जाताना यांना डबा द्यायला लागे. माझे दोन्ही स्टोव पेटत होते. एका स्टोववर भाजी शिजत होती, दुसऱ्यावर तवा ठेवून मी चपाती लाटून भाजत होते. एवढ्यात त्यांचा बाहेरून आवाज आला, "अगं ये ये आत ये." मी बाहेरचा कानोसा घेतला. यांनी दरवाजा उघडला होता आणि कोणाला तरी आत बोलवत होते. मग माझ्याकडे वळून म्हणाले, "हिच्यासाठी चहा टाक थोडा." माझी जेवणाची घाई, त्यात यांचे म्हणणे चहा टाक. आता मी चहा टाकणार नाही, माझी जेवणाची घाई चालली आहे. अगं ती पावसात पूर्ण भिजली आहे, कुडकुडते बिचारी. कोण असं म्हणत मी बाहेर आले. पाहते तर एक झाडू घेतलेली म्हातारी बाई बाहेर कुडकुडत होती. त्या कुडकुडणाऱ्या बाईला पाहून मला पण तिची दया आली. "भिजलीस ग बाई तू, ये आत ये, चहा टाकते तुझ्यासाठी." म्हणून मी स्वयंपाकघरात आले आणि चहाचे आधान ठेवले. चहा तयार केला आणि बरोबर 1 कप बशी घेऊन मी बाहेर आले. चहा कपात ओतला आणि तिला द्यायला गेले. "वहिनीनू, दुसरा फुटको कप देवा. तुमच्या कपातून मका देऊ नका. मी खालच्या जातीचे गे माय." मी म्हटलं, "अगं असं आम्ही काही मानत नाही. वरची जात खालची जात असं काही नसतं. घे तू चहा." "नको वहिनीबाय, तुमच्या शहरात चालत असता, आमच्या गावांनी असला चालायचं नाही. तू आपलो फुटको कप हाड बघू. आता तुझ्यासाठी फुटका कप कुठून आणू?" हे म्हणेपर्यंत ती कुठून तरी एक करवंटी घेऊन आली. "ह्याच्यात घाल चाय," ती म्हणाली. मी तिच्या कपात चहा ओतला आणि बरोबर 2 बटर खायला दिले. "एवढ्या पावसात इकडे काय करतेस ग? भिजली आहे संपूर्ण." मी म्हणाले, "रस्ते पानांदी झाडायचं काम माझं गेली 20 वर्षा करते. तेच मका थोडे पैसे गावतात." "बरं बरं, आत्ता माझी घाई आहे, उद्या ये अशीच चहा प्यायला." असं म्हणून मी घरात गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्ता झाडायचा आवाज आला. मी अंदाजाने ओळखले, आता ती कालची बाई परत येणार. मी स्टोववर चहा ठेवला. आमच्याकडे फुटक्या कानाचा कप नव्हता आणि ती आमच्या कपातून चहा घेणार नव्हती. म्हणून मी एक चांगला कपाचा कान फोडला आणि तसा कप तयार ठेवला. दारावर टकटक झाली तसे मी दार उघडले. काल ओळख झालेलीच होती. मुलगा रवी सकाळी शाळेत गेला होता, नवरा बँकेत गेला होता. आता मी गप्पा मारायला मोकळी होते. मी फुटक्या कानाच्या कपातून गरम गरम चहा ओतला आणि अर्धी भाकरी सोबत दिली. तिने पटपट चहा प्यायला आणि भाकरी पदराला बांधून घेतली. "भाकरी बांधून घेतलीस कोणासाठी ग?" "माझी नात असा 5 वर्षाचा." "ते का? घरी कोण कोण असतं ग तुझ्या?" "माझो झील आणि नात आणि सून." "सून मेली गेल्या साली. झिलाचो काय उपयोग नाही. ढोल वाजवता देवळात पण आखो दिवस दारू दारू पिऊन मका आणि नातीक मारता." "अरे रे, काय नाव नातीचं?" मी विचारलं. "राधे." "असा 5-6 वर्षाचा." "आणि तुझं नाव काय ग?" मी विचारायलाच विसरले. "माका इठा म्हणतत." "हा म्हणजे विठा असणार." मी म्हणाले. "तुझ्या नातीला घेऊन ये एकदा विठाई." "काय झाक हाक मारल्यात माका विठाई." "अशी हाक कोणीच मारूक नाही." आणि विठाई रोज येऊ लागली. रस्ता झाडता झाडता आमच्या पानंदीत आली की माझा नवरा मला सांगायचा, "तुझी विठाई येते, चहा तयार ठेव." एकदा मी घरात शेंगदाणे भाजत होते, तेव्हाच विठाई चहासाठी आली होती. मी तिला चहा आणि बटर घेऊन गेले तर म्हणाली, "वहिनीबाय, वास बरो येता, काय भाजताय? मका थोडे दिकी खाऊक." मी तिला भाजलेले शेंगदाणे दिले. तिने ते पदराच्या शेवटाला बांधून घेतले. "वहिनीबाय, आता रस्तो झाडताना एक एक दाणो तोंडात टाकीन." विठाई मला म्हणायची, "वहिनीबाय, माझ्या नवऱ्याला दादा आणि माझ्या मुलाला नातू किंवा नातवा." काजूचा मोसम सुरू झाला की विठाई माझ्या मुलासाठी ओले काजूगर आणायचीच. ते काजूगर सोलताना तिचे हात कुजून जायचे. मी तिला म्हणायचे, "विठाई, काजू सोलून तुझे हात कुजून गेले. तू असे सोडू नकोस, त्याऐवजी मी सुरीने ते कापते." विठाई म्हणायची, "वहिनीबाय, काजूची फका सूर्यनं कापून नसतात, ती हातानं चिरून असतात." रोज घरी येणारी विठाई 2 दिवस आली नाही. रस्ता झाडायला तिच्याऐवजी एक दुसरीच बाई दिसली. तिच्याकडे मी विठाईची चौकशी केली. ती म्हणाली, "विठाईला ताप येतोय, घरी झोपून आहे." हे बँकेत निघताच मी भर उन्हात आंबेडकर नगरच्या दिशेने चालू लागले. अंदाजे 2 किलोमीटर चालल्यानंतर आंबेडकर नगर लागले. मी विठाईची चौकशी केली आणि तिच्या झोपडीत पोहोचले. तिच्या बाजूला तिची नात बसून होती. मी राधेला विचारलं, "केव्हापासून येतोय ग ताप?" "4 दिवस झाले बाई, थंडी वाजून ताप येतोय. 2 दिवस अंगावर काढले. कालपासून अगदी जमिना तेव्हा झोपली आहे."
मी विठाईच्या अंगाला हात लावून पाहिले. शरीर तापले होते. मी राधेला बरोबर घेतले आणि तिथून जवळच असणारे आमचे ओळखीचे डॉक्टर नाडकर्णी यांच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांना विनंती केली की तुम्ही आंबेडकर नगरमध्ये येऊन विठाईला तपासावे. डॉक्टर माझ्या नवऱ्याचेच मित्र. मी दवाखान्यात गेले म्हटल्यावर ते त्वरित माझ्याबरोबर आले. त्यांनी विठाईला तपासले आणि मलेरियाचा संशय व्यक्त केला. आपल्याजवळ एक थोडी औषधं दिली. दुकानातून आणायला लिहून दिली. मी राधेला घेऊन तळ्यापलीकडे असलेल्या औषध दुकानात चालत चालत गेले. तिथे ती औषधे विकत घेतली आणि परत आंबेडकर नगरमध्ये आले. राधेला औषधं कशी द्यायची हे व्यवस्थित समजावले. डॉक्टर नाडकर्णी रोज येऊन एक इंजेक्शन देणार होते. 4 दिवसांनी विठाई पुन्हा रस्ता झाडण्याच्या कामावर हजर झाली. आमच्या घराजवळ आल्यावर घराच्या पायरीवर बसली आणि मला बाहेर बोलवून माझ्या पायावर डोकं ठेवू पाहत होती. काय हे विठाई, लहान व्यक्तींच्या पायावर डोकं ठेवणं शोभून दिसतं का? वहिनी वाय, तुम्ही मका परत हाडलत, नाहीतर मी वर गेले यमाच्या राज्यात. असं बोलू नकोस विठाई, एकमेकांसाठी करावंच लागतं. तू माझ्यासाठी एक कर. उद्या राधेला येताना घेऊन ये, तिला मी शाळेत घालणार. होय वहिनीबाय, तेवढं तर जरा करा. आमच्यासारख्या अडाणीरावाने नको ते का? मी राधेचं नाव जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं. राधेला 2 फ्रॉक, पेटीकोट, पुस्तके वही घेतली. राधा शिकू लागली. आमच्या तिघांच्या सुखी आनंदी संसाराला दृष्ट लागायची वेळ होती. खूप दिवसापासून माझे पती पोटात दुखण्याची तक्रार सांगत होते. त्या काळात छोट्या गावात मोठे डॉक्टर नव्हते. आधुनिक सोयी नव्हत्या. डॉक्टर पोटदुखीच्या गोळ्या देत होते. त्या गोळ्या हे घेत होते. एक दिवस सकाळी ते उठले तो त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. मी घाबरले. मुलगा माझा लहान. मी त्याला डॉक्टर नाडकर्णीकडे पाठवले. डॉक्टर आले. त्यांनी यांची परिस्थिती बघून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे ठरवले. सिव्हिल सर्जरीचा अंदाज घेऊन तातडीने ऑपरेशन करायचे ठरवले. त्यांच्या अंदाजाने 8 ते 10 रक्ताच्या बाटल्यांची गरज होती. छोट्या शहरांमध्ये रक्ताच्या बाटल्या मिळणे अशक्य होते. फक्त ओळखीच्या माणसांकडून रक्तदान करून बाटल्या जमवणे एवढेच शक्य होत. माझ्या नवऱ्याचा रक्तगट क्वचितच मिळणारा होता. मग त्या रक्तगटाची रक्त मिळवायला धडपड सुरू झाली. त्यांच्या बँकेतले सर्व कर्मचारी इकडे तिकडे धावत होते. कशीबशी 2-3 बाटल्यांची सोय झाली. अजूनही रक्ताची गरज होती. माझा रक्तगट पॉझिटिव्ह तर यांचा निगेटिव्ह. 2 दिवस झालेली माझी धावपळ विठाई पाहत होती. एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेलेली असताना ती दारात बसूनच राहिली. मी घरी आल्यावर ती मला विचारायला लागली, दादा काय झालं? त्यांना रक्ताची गरज आहे. योग्य रक्त मिळालं की मग ऑपरेशन करायचं आहे. पण रक्त गावातलं खय, असं मिळत नाही. कोणाच्या तरी अंगातून रक्त काढावे लागतं. मग माझ्या अंगातून रक्त काढणार, नाहीतर त्याचा काय उपयोग असा मका? माझो दादा बरं होऊ खावाय, पण रक्तगट जमावा लागतो ना, मग जमवून टाका. पण बघा, हा माझा रक्त तुमका चालतं तर मी खालच्या जातीचा नाही ग विठाई. जातीचा वगैरे काही प्रश्न नाही, पण रक्तगट जमायला पाहिजे ना. माझ्या मनात आले बघावा प्रयत्न करून. मी तिला सिव्हिलमध्ये घेऊन गेले. तिचा रक्तगट तपासला आणि आश्चर्य म्हणजे माझ्या नवऱ्याचाच रक्तगट तो होता. मी विठाईला म्हणाले, तुझं रक्त तुझ्या दादांना चालेल. तुझं रक्त थोडं घेतलं तर चालेल का? ह्या काय विचारता वहिनीवा? माझो जीव होय तरी मी देन दादासाठी. मी आवेगाने तिचा हात पकडला. नको ग विठाई, तुझा जीव नको, फक्त थोडं रक्त हवं. डॉक्टरांनी तिच्या शरीरातून 3-4 बाटल्या काढल्या आणि त्या माझ्या नवऱ्याला चढवल्या. आपल्या शरीरातून रक्त काढत असताना विठाई मोठ्या कौतुकाने बघत होती आणि त्या बाटल्या आपल्या दादांसाठी म्हणून तिला मोठा आनंद झाला. राधे शाळेत जात होती. आपल्या आजीकडे पण लक्ष देत होती. विठाईचे रस्ता झाडणे सुरू होते. माझ्या नवऱ्याची मग कोल्हापूरला बदली झाली. मी तिला आम्ही आता कोल्हापूरला जाणार असे सांगितले. जावा वहिनीबाई, नातवाचं मोठं अभ्यास असलो, बाहेर गेल्याशिवाय दादा मोठं व्हायचो नाही. डोळे पुसत विठाई बोलत होती. आम्ही जाणार त्या दिवशी विठाई पहाटेपासून हजर होती. आमच्या ट्रकचा रस्ता परत परत झाडत होती. कोणी विचारले तर म्हणत होती, माझी वहिनीबाई, दादा आणि नातू या रस्त्याने जातले, त्यांच्यासाठी झाडून ठेवलाय. शेवटी आम्ही निघालोच. रस्त्याच्या पलीकडे विठाई पदराने डोळे पुसत उभी होती. राधे उभी होती. मी तिच्याकडे गेले आणि तिला मिठीच मारली. विठाई, तुला विसरणं आमच्यासाठी शक्य नाही. मी परत येईन तेव्हा तुला आमच्याकडे घेऊन जाईन. आमचा ट्रक सुटला. लांब लांब हात हलवणारी विठाई लहान लहान होत गेली. आम्ही कोल्हापुरात आलो. रवीचं कॉलेज सुरू झालं. यांना बँकेत प्रमोशन मिळालं. आता जास्त जबाबदारी आल्या. मी विठाईला परत येईन म्हटलं तरी मला ते शक्य झालं नाही. पण आता राधे पत्र लिहित होती. मी पण तिला कार्ड लिहून विठाईची चौकशी करत होते.
राधे SSC झाली आणि तिने D.Edला ॲडमिशन घेतल्याचे कळले. परत विठाई एकटी झाली. दिवस भराभर जात होते. आमचा रवी ग्रॅज्युएट होऊन इन्शुरन्स कंपनीत नोकरीला लागला. त्याच्या ऑफिसमधल्या मुलीशी त्याने लग्न ठरवलं. आमची लग्नाची घाई सुरू झाली. या लग्नाला मात्र विठाईला आणायचेच असे मी मनोमन ठरवले. पत्रिका छापून झाल्या. मी यांना म्हटले, एकदा जाऊन विठाईला घेऊन या. हे गाडी घेऊन मुद्दामून विठाईला आणायला गेले. एक रात्र आपल्या मित्राकडे राहून दुसऱ्या दिवशी परत आले. मी विठाईची वाट बघत होते, पण हे एकटेच आले. मी विठाईची चौकशी केले तेव्हा हे म्हणाले, ती फार आजारी आहे, अंथरुणाला खिळून आहे. राधे अधूनमधून येते, पण तिचे शेवटचे दिवस राहिलेत. तशाही अवस्थेत तिने मला ओळखले आणि हे माझ्या हातावर ठेवले. माझ्या नातवासाठी असं म्हणून रडू लागली. मी त्या वस्तूकडे पाहिले. ते चांदीचे निरंजन होते. हे तिला कोणी दिले हे मला कळेना. मी ठरवले, लग्न झाले की जाऊन यायचे. शेवटचं डोळे भरून विठाईला पाहायचे. लग्न झाले. पाठोपाठ सत्यनारायण झालं. मग रवी आणि कविता पंचगणीला गेले. ते शनिवारी येणार होते. मी यांना सांगितलं होतं, रवी आला म्हणजे आपण त्याला आणि कविताला घेऊन विठाईला नमस्कार करून येऊया. शनिवारी राधेचे कार्ड आले. विठाई गेली. नातवंडाच्या लग्नाची तारीख विचारत होती. लग्न झाले असणार ते तिला कळले आणि दुसऱ्या दिवशी ती गेली. आमच्या संस्थांच्या राजाने लग्नाच्या 25 वर्षे झाली म्हणून सर्व आंबेडकर नगरमध्ये चांदीचा रुपया वाटला होता. विठाईने मला पाठवून त्याचे निरंजन करून ठेवले. नातवाच्या रवीच्या लग्नासाठी तेच निरंजन दादा आले तेव्हा तिने रवीसाठी पाठवले. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. शेवटी माझी विठाई मला भेटली नाहीच. मी माझ्या संसारात एवढी मग्न झाले की माझ्या नवऱ्याला रक्त देणाऱ्या विठाईला विसरले. खूप दिवसांनी मी सावरले. आता रोज संध्याकाळी ते चांदीचे निरंजन मी देवाकडे लावते. तेव्हा विठाई मला भेटल्याचे समाधान मिळते. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.